नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचे हल्ले वाढतच चालले। अशातच वाघांच्या वाढलेल्या संख्यांमुळे त्यांच्या अधिवासाचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे। आणि अशातच ताडोबा येथे 2 वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला, तर दुसरा वाघ गंभीर अवस्थेत होता। गंभीर अवस्थेत असलेला छोटा मटका या वाघाला वाचवण्याकरिता 27 जणांची चमू कार्यरत होती। अखेरीस या वाघाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची सुखद बातमी मिळाल्याने वन्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे। सिंदेवाही तालुक्यात एकाच परिवारातील दोघींसह अन्य एका महिलेचा जीव वाघीण आणि तिच्या 2 बछड्यांनी घेतला होता। या घटनेनंतर वाघिणीला जेरबंद करण्यात आले होते, मात्र तिचे 2 बछडे वन विभागाला चकमा देत होते। 16 मे रोजी वाघिणीच्या एका बछड्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून दुसऱ्या बछड्याचा शोध वन विभाग घेत आहे। शेतकऱ्यांचे जीवन हे संपूर्णतः निसर्गावरच अवलंबून आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही। एकीकडे निसर्गाचा कोप तर दुसरीकडे सावकारी बुजा यांच्यात भरडून निघालेल्या शेतकऱ्याचा एक व्हिडिओ सध्या प्रसार माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे। वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील बाजार समितीत हाती आलेलं पीक अचानक आलेल्या वादळी पावसाने हिरावून घेतलं आणि खालापेष्टा सहन करून हाती आलेलं पीक जेव्हा डोळ्यादेखत नष्ट होते तेव्हा त्या शेतकऱ्यास काय यातना होत असतील याची कल्पना न केलेलीच बरी। मागील 3 वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले माजी नगरसेवक आता कामाला लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे। मध्यंतरीच्या 3 वर्षाच्या काळात लुप्त झालेले हे नगरसेवक आता मात्र पालिकेच्या कार्यालयात नित्यनियमाने दिसू लागले आहेत। जनतेची कामे घेऊन ही मंडळी पालिकेच्या चक्रा मारत असून आपणच तारणहार असल्याचे भासवीत आहेत। पावसाळ्यानंतर लगेच ही निवडणूक पार पडणार असून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे। वणी शहरात ठराविक कालांतराने घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या घटना घडत आहे आणि त्यात कुठलाही खंड पडलेला आढळून येत नाही आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। रात्रीच्या समयी नागरिकांच्या घरासमोरीलच दुचाकी वाहन चोरी करण्यापर्यंत चोरांची मजल गेली आहे। 15 तारखेला रात्री मुख्य सर्वोदय चौकातूनच एका नागरिकाची दुचाकी वाहन चोरट्यांनी पळवून नेली। आपल्या अभ्यासपूर्ण वाणीने मंत्रमुग्ध करणाऱ्या साताऱ्याच्या वाघाला म्हणजेच किरण माने यांना बोर अभयारण्यात वाघिणीने बछड्यांसोबत दर्शन दिले। विदर्भ आता वाघांची पंढरी म्हणून ओळखल्या जाऊ लागली आहे। त्यामुळे परदेशी पाहुणा असो किंवा सेलिब्रिटी असो, त्याला व्याघ्र दर्शनाची ओढ विदर्भात आल्यानंतर लागलीच असते। आणि आश्चर्याची बाब म्हणजे आलेल्या पाहुण्यांना येथील वाघ नाराज अजिबात करीत नाही। याचा प्रत्यय किरण माने आणि त्यांच्या कुटुंबियांना पण आला। यावेळी त्यांच्यासोबत प्रसिद्ध कवी आणि वन्यप्रेमी संजय इंगळे तिगावकरही होते। भामरागड तालुक्यात दलशू पशु वडे हा 55 वर्षीय इसम बैलबंडीवरून पडला। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्रथमतः त्याला भामरागड रुग्णालय आणि नंतर गडचिरोली येथे हलवण्यात आले। दुसऱ्या दिवशी त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार होती, परंतु तो रात्री जेवण केल्यानंतर रहस्यमय पद्धतीने गायब झाला। त्यानंतर थेट त्याचा मृतदेह कोटगल बॅरेज जवळील नदीपात्रात आढळल्याने एकच खळबळ उडाली। त्याचा मृत्यू घातपाताने झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।